आज हिंदूंचे नियम फक्त मराठी लोकांनाच लादले जातात की आपण हिंदू आहोत म्हणून। आज तुमच्या भारताच्या नकाशामध्ये तुमचा विस्तार जो होता मराठा साम्राज्याचा तो काढला जातोय। उद्या तुम्हाला या महाराष्ट्रातून बाहेर काढलं जाईल, मुंबईतून बाहेर तर काढलेलंच आहे। माझी मराठी माणसांना खरं हात जोडून विनंती आहे की बाबा रे तुम्ही आता एकत्र या सगळ्या गोष्टीसाठी। तुमच्या कामातून ना थोडासा वेळ काढा आणि बघा, नाहीतर ही तुमची पुढची पिढी ना तुम्हाला शिव्या देईल। जय महाराष्ट्र मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे ना जी ऐकून तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल, पण जर का तुम्ही कट्टर मराठी प्रेमी महाराष्ट्र प्रेमी असाल ना तरच जाईल। आता किती लोकांनी ही बातमी ऐकली किंवा पाहिली असेल मला माहित नाही, पण मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्यांपर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे, प्रत्येक मराठी माणसांपर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे। ह्या NCERT ने आता काय केलं माहिती आहे, आपल्या 8वीच्या पाठ्यपुस्तकामधील एक तिसरा धडा आहे काहीतरी, मी चुकत नसेल तर, त्यामध्ये आपला जो भारताचा नकाशा आहे त्या भारताच्या नकाशामध्ये 1755 ते 60च्या काळामध्ये मराठ्यांचं काय साम्राज्य होतं ते जे आपण पाहतो की अर्ध्यापेक्षा जास्त भारत देशावर मराठ्यांनी राज्य केलं आपण बोलतो, आपल्या प्रत्येकाला ते मान्य आहे, आजपर्यंत मान्य होतं, पण आता ते कुठेतरी मिटवण्याचं काम करतायत। आता त्या पाठ्यपुस्तकाच्या धड्यामधून ते काढून टाकलंय की बाबा रे मराठा साम्राज्याचं एवढं राज्य नव्हतं, किमान आमच्या इथं तरी नव्हतं, असं त्या राजस्थानमधील जैसलमेर काय ते तिकडचा तो भाग, तो मेवाड बोर्ड, तिकडच्या लोकांचं असं मत आहे। तिकडच्या पॉलिटिशियनने आता एकत्र येऊन याच्या विरुद्ध आवाज उठवलाय, मराठ्यांचं विस्तार राज्य आमच्या इथे नव्हतं असं ते आता सांगतायत। आणि त्याच्यामुळे हा चुकीचा इतिहास लोकांपर्यंत मुलांपर्यंत पोहोचला नाही पाहिजे, मुलांना शिकवला नाही गेला पाहिजे, म्हणून तो भारताचा मॅप जो आहे ना तो आता काढूनच टाकलाय। ही बातमी जेव्हा मला कळली, आता 2-3 जणांनी मला ह्या बातम्या पाठवल्या होत्या, पण मी त्याच्यावर विचार करत होतो नक्की काय आहे। पण राजस्थानमधील काही पॉलिटिशियन एकत्र आले आणि त्यांनी NCERT ला सांगितलं की हे चुकीचं तुम्ही दाखवताय, मराठ्यांचा हा साम्राज्य जो विस्तार झालेला होता साम्राज्याचा हा चुकीचा आहे, हा इकडे नाहीये आमच्या इथे, आणि तो तात्काळ काढावा अशी विनंती केली। त्यावर NCERT ने पण काय केलं तर बाबा रे तो काढूनच टाकला मॅप। आणि ही गोष्ट मीडियाद्वारे आपल्याला कळत नाही, ही गोष्ट आपला मुख्यमंत्री कोणी काय बोलत नाही, उपमुख्यमंत्री कोण काय बोलत नाही, आपला नेता कोणी कुठला काय बोलत नाहीये, महाराष्ट्रामध्ये ही बातमी लोकांपर्यंत पोहोचत नाहीये। बरेच युट्यूबर जे आहे सोशल मीडियाद्वारे बोलतात तेव्हा ही गोष्ट कळते आपल्याला। एक इंस्टाग्रामवर इन्फ्लुएन्सर आहे, त्यांनी एक मोहीम सुरू केली की 50,000 सह्या ह्या तुम्ही करा आणि मग त्या सह्या NCERT ला आपण सबमिशन करू वगैरे, तो सांगत होता। मला असं वाटतं त्या मुलाला आपण मदत केली पाहिजे। आज आपण बरेच जण बोलतो एक मराठा लाख मराठा, आणि त्या सह्या जमा करायला 50,000 सह्या जमा करायला आपल्याला एवढा वेळ लागतोय। चला आज आपण ना आपल्या कामामध्ये एवढे गुंतलो आहेत ना की आपला इतिहास काय होता, आज आपण काय आहोत हे आपण विसरून गेलेलो आहे। आता त्यांचं मत काय माहिती काय, त्यावेळेला आमचे राजे होते, त्यावेळेला आमचंच राज्य होतं आणि मराठा हे फक्त आमच्याकडून कर वसूल करत होते। त्यातले काही युट्यूबर्स तिकडचे त्यांच्या आयला ते पोपट पंची ते काय बोलतात माहिती की मराठा जबरदस्तीने आमच्याकडून कर वसूल करायचे आणि आम्हाला सांगायचे जर का तुम्ही आम्हाला कर दिला ना तर आम्ही तुमच्यावर हमला करू। यात किती तथ्य आहे ना, मला असं वाटतं जो युट्यूबर आहे त्याचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला की तो स्वतः सांगत पण होता की मराठा साम्राज्य काय होतं, मुघल मराठ्यांना कसे घाबरायचे आणि किती मराठ्यांची आधी तारीफ केली होती। आता हा विषय नाही गेला म्हणतो युट्यूबर, आता ह्या सगळ्या गोष्टी बोलायला लागला। हे बरेच आता युट्यूबर बोलतील यांचे, पण मूळ विषय काय माहिती का मित्रांनो, आपलं मराठा साम्राज्य जे आपण मी सातत्याने तुम्हाला सांगत असतो ना, वाचा वाचा ऐका काय होतं, आपण थोडंसं तरी एक बोलतो, आपल्या कोणाला माहिती नसतं बऱ्यापैकी सामान्य लोकांना, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण काय आपल्याला आयता मिळालेला आहे आपण रेगाटतोय, पण आज ते साम्राज्य आपलं हळूहळू आपल्या मुठीतून निष्ठच चाललंय। आज हिंदूंचे नियम फक्त मराठी लोकांनाच लादले जातात की आपण हिंदू आहोत म्हणून, पण आपला हा मराठा जो आधी मराठ्यांनी हिंदूंसाठी काय काय केले ना, मला असं वाटतं आपण ह्याचा अभ्यास केला पाहिजे। तेव्हा मराठ्यांची सत्ता असायची अर्ध्या भारत देशावर आणि मराठ्यांनी हे आपले हिंदू राजे आहेत म्हणून ना त्यांच्यावर आक्रमण केलं नाही, आणि ते कर घेत होते, ते कशाचे कर घेत होते, कारण त्यांना प्रोटेक्शन आपण देत होतो। यांच्यावर जे का कोण चालून आलं कुठला मुघल तर त्यांना आपण प्रोटेक्शन देत होतो, त्या लोकांना मुघलांचं संकट होतं, अफगाणी लोकांचं संकट होतं, या सगळ्या संकटातून मराठा त्यांचं संरक्षण करत होते, त्याबद्दल ते कर घेत होते। आता तो कर का घेत होता मी तुम्हाला हे सांगतो बघा। मराठ्यांनी महाराष्ट्रावर तर आपला झेंडा रोवलाच होता, तो तर आपला बाली किल्ला होता, पण मराठ्यांनी बाकी इतर राज्यामध्ये पण इतर म्हणजे तो आपण बोलतो ना अटके पार आपण झेंडे लावले बोलतो ना, पाकिस्तानात इतर सगळ्या ठिकाणी आपलं हे विस्तार होतं, साम्राज्य होतं, राजस्थान पण त्याच्यामध्ये आला, पण तिकडच्या हिंदू राजांना आपण मदत करत होतो, मोबदल्यात त्यांना राज्य तिकडे करण्यासाठी सांगत होतो, पण आपण कर घेत होतो। तर कर ह्याच्यासाठी घेत होतो की आपलं एक तिकडे अस्तित्व आहे, त्यांना आपण एक प्रोटेक्शन देत होतो। उद्या जर का समजा कर घेतला नसताना तर हे आता असेच बोलले असते की बाबा रे हे मराठी कधी आमच्यावर आलेच नाही, पण मराठ्यांनी कधी यांच्यावर युद्ध यांच्यासाठी केलं नाही, तेव्हा काय असायचं फक्त जमिनीसाठी भांडणं असायची, पण एक हिंदू म्हणून आपण कधीच त्यांच्यावर आक्रमण केलं नाही। करायचं म्हटलं असतं तर मराठा साम्राज्य एवढं मोठं होतं की ते सगळं राजस्थान वगैरे सगळ्यांना हलवून टाकलं असतं आपण, पण मराठा साम्राज्य त्यांना प्रोटेक्शन देत होतं। जर का ते कर घेतलं नसतं ना, असंच जर का त्यांना आयतच दिलं असतं ना, मग त्यांनी काय विचार केला असता माहिती का, आता इथेच विचार केला असता, आता इथेच बोलतायत ते की काय मराठा वगैरे काय नाही, आम्ही आमचं राज्य
मोठं केलं, आम्ही आमचं राज्य बनवलं. पण तेव्हा प्रत्येक लढाई हे भूगोलासाठी होती. मग मराठा असू दे, मग राजपूत असू दे, मग कोणी मुघल असू दे, कोणी असू दे, प्रत्येक जण एका जागेसाठी लढत होता. मराठ्यांनी जर का ठरवलं असं ना, मग या सगळ्या राजपूत इतर सगळ्या लोकांना सगळ्यांना लढाई ठरवून या मराठ्यांनी सगळ्यांना काबीज करू शकले असते. पण एक हिंदू राजा राज्य करतोय ना, करू दे. एक कर का घेत होते? कारण एक सैन्य असायची मोठी, त्या सैन्यांना खर्च लागायचा, इतर सगळ्या गोष्टी असायच्या. उद्या जर का तो तुम्ही कर मराठ्यांना दिला नसता, मग तुम्हाला तो मुघलांना द्यावाच लागला असता. म्हणजे मी तुम्हाला बोललो ना, हिंदूंचे नियम फक्त मराठ्यांसाठी आहे. जर का मराठ्यांनी विचार केला असता, असं मी तुम्हाला सांगितलं, तर हे सगळं आपल्या हातात आलं असतं. पण हिंदू म्हणून विचार करून मराठ्यांनी त्यांच्यावर आक्रमण केलं नाही. बरं, हे आधीपासून आता हा आपण मॅप बघतोय की मराठ्यांनी अटकेपार झेंडा लावला, मराठ्यांचा विस्तार एवढा होता. हे आत्ताच तुम्हाला काय खटकते ते? आता हे सगळं सोयीनुसार हे लोक करायला लागलेले आहेत. आणि त्यात आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण काय बोलायला तयार नाही, बाकी कोणी नेते बोलायला तयार नाही. हळूहळू सगळं मराठ्यांना संपवण्याची कामं चालू आहेत. माझी मराठी माणसांना खरं हात जोडून विनंती आहे की बाबा रे, तुम्ही आता एकत्र या सगळ्या गोष्टीसाठी. आज तुमच्या भारताच्या नकाशामध्ये तुमचा विस्तार जो होता मराठा साम्राज्याचा, तो काढला जातोय. उद्या तुम्हाला या महाराष्ट्रातून बाहेर काढलं जाईल, मुंबईतून बाहेर तर काढलेलंच आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कामातून ना थोडासा वेळ काढा आणि बघा, नाही तर ही तुमची पुढची पिढी ना तुम्हाला शिव्या देईल. काय गोष्टी चालल्यात ना, मला असं वाटतं थोडंसं आपण ना समाजकारणात, राजकारणात पण पडलं पाहिजे, ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. आता तो मुलांनी जो आवाज उचलला 50,000 सह्या करायच्यात, मी त्याची लिंक टाकतो, तुम्ही तो फॉर्म पण भरा. पण माझं जर का कोणी व्हिडिओ बघत असेल आणि तुम्हाला काय वाटत असेल आपण ह्याच्यावर काय करू शकतो का, तर मला तुम्ही नक्की कमेंट करा, मी तुम्हाला संपर्क करेल. कारण ह्या विषयामध्ये आपण काय करता येईल ना, मला असं वाटतं आपण करूयात. आजपर्यंत मराठी माणूस शांत बसला आणि आपल्या बापाने जे कमवलं ना, ते हळूहळू आपण निष्ठवून टाकल्या हातातून. आता मला असं वाटतं आपण शांत बसता कामा नये. आणि हे जे उपकार करून आपण ह्या सगळ्यांना दिलेले आहेत ना, त्याची आता जे आपल्याला परतफेड मिळते, तर काय परतफेड मिळते की बाबा रे, काय ह्यांचं साम्राज्य होतं, काय अस्तित्व होतं, काय नव्हतं यांचं, आणि हे आपले मॅप काढले जातात. आजपर्यंत सगळ्या गोष्टी फक्त मराठी लोकांसाठी, सगळ्या हिंदू म्हणून मराठी लोकांनीच बघायचं. गुलामीत आम्ही जगलो नाही, गुलामीत तुम्ही जगले होतात. मला असं वाटतं हे तुम्ही जरा इतिहास वाचा. आजपर्यंत कधी मराठा गुलामीत जगला नाही, पण आत्ताचा हा मराठी माणूस आहे ना, साला लाज वाटते, हा गुलामीत जगायला लागलाय. साला लाज वाटते तुम्हाला. एक मराठा लाख मराठा बोलता, साधा 50,000 तुम्हाला फॉर्म फिलअप करता येत नाही. लिंक टाकतोय डिस्क्रिप्शन मध्ये. स्वतःची लायकी वाचवायची असेल, अस्तित्व वाचवायचं असेल, तर ती लिंक भरा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा. बाकी याच्यावर आपण काय करू शकतो का, मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आपण वरपर्यंत कुठेतरी पोहोचण्याचा प्रयत्न करूया. तुर्तास सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.